गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझा आवाज येतो का सगळ्यांना? ओके. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला काही सूचना देतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा माईक सगळ्यांचे म्यूटच असले पाहिजेत. जेव्हा मी सांगेन अनम्यूट करा त्याच वेळेला तुमचे माईक्स अनम्यूट होतील. दुसरी गोष्ट, तुम्ही अशा ठिकाणी बसाल जिथे तुम्हाला नेटवर्क असेल. ओके. जेव्हा आपण डिस्कशन करू त्यावेळेला पाठीमागच्या घरच्या लोकांच्या आवाजाचा आपल्या डिस्कशनला डिस्टर्बन्स होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे विद्यार्थ्यांना. ओके. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. फिजिक्सच्या मागल्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केलेला बघा. इफ यू रिमेंबर, जर तुम्हाला आठवत असेल तर त्या नवीन चॅप्टरचं नाव होतं इंट्रोडक्शन टू मोशन. काय नाव होतं? इंट्रोडक्शन टू मोशन. ओके. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मोशनची डेफिनेशन सांगितलेली. मोशन इज अ चेंज इन पोझिशन इन गिव्हन टाइम. दिलेल्या टाइम मध्ये ऑब्जेक्ट जर स्वतःची पोझिशन बदलत असेल तर तो ऑब्जेक्ट काय करतो? नक्की मोशन करतो. बरोबर. हा पहिला फॅक्ट बघितलेला. त्याच्यानंतर मी तुम्हाला मोशनचे 4 टाइप्स सांगितलेले, आठवत असतील तुम्हाला तर. लिनियर मोशन किंवा त्यालाच आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हटलेला. दुसरा टाइप होता रोटेशनल मोशन. त्याच्यानंतर बघितला रोलिंग मोशन जे की कॉम्बिनेशन असतं. आणि चौथा बघितला ऑसिलेटरी मोशन. प्रत्येक प्रकारच्या मोशनची डेफिनेशन तुमच्याकडे लिहिलेली आहे. ओके. आणि खूप विद्यार्थ्यांनी, मी 5-5 एक्झाम्पल्स जे काही सांगितलेले, खूप विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते पोस्ट केलेले. ओके. तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं कौतुक करूया. आता पुढे जाऊया थोडस. टाइप्स बघितल्यानंतर, डेफिनेशन बघितल्यानंतर आज आपल्याला बघायचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोशन म्हणजे काय? तर मोशनचे काही गुणधर्म आहेत. ओके. ते मी तुम्हाला सांगतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोशन. ओके. तर मोशनचा पहिला कॅरेक्टर आहे मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. मोशन कसला फेनॉमेनॉन आहे? काय बघा, पहिला कॅरेक्टरिस्टिक, मोशन इज मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. बघा काय लिहिलंय स्टेटमेंट मी. पहिला कॅरेक्टर काय लिहिलाय? मोशन कसला फेनॉमेनॉन आहे? तर रिलेटिव्ह फेनॉमेनॉन आहे. रिलेटिव्ह म्हणजे आपण रिलेटिव्ह शब्दाचा अर्थ काय घेतो? संबंधित. ओके. ऐका लक्ष देऊन. तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मोशन करतोय का नाही हे बघण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर तो ऑब्जेक्ट महत्वाचा, दुसरा म्हणजे ऑब्झर्व्हर महत्वाचा, आणि तिसरा म्हणजे आपण काय ऍक्च्युली मोशन आपण बघत असतो म्हणजे आपण काय करत असतो? ऑब्जेक्टला दुसऱ्या कुठल्या तरी ऑब्जेक्ट बरोबर कम्पेअर करत असतो. दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्ट बरोबर काय करत असतो? कम्पेअर करत असतो. ओके. जर समजा तुम्हाला कम्पॅरिझन करायला काहीच नसेल तर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मोशन करतोय का नाही हे सांगू शकत नाही. म्हणजे मोशन तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर 3 गोष्टी लागतात. एक तर लागतो ऑब्जेक्ट, मग लागतो ऑब्झर्व्हर, आणि तिसरा लागतो ज्याच्याशी तुम्ही कम्पेअर करतात त्याला म्हणायचं रेफरन्स. शब्द कुठला वापरायचा? रेफरन्स. काय सांगितलं बघा, मी परत एकदा लिहितो बघा, वेगळ्या दिसेल अशा इंक मध्ये लिहितो. काय काय सांगितलं मी? पहिला काय सांगितला? ऑब्जेक्ट लागतो, मग ऑब्झर्व्हर लागतो, आणि शेवटचा काय लागतो? रेफरन्स. मग आपण काय करत असतो? आपण म्हणजे ऑब्झर्व्हर. आपण म्हणजे कोण आहे? ऑब्झर्व्हर. मग ऑब्झर्व्हर काय करतो? ऑब्जेक्टला जो की मोशन परफॉर्म करतो त्याला कशाशी कम्पेअर करतो? रेफरन्सशी. फॉर एक्झाम्पल, मी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. मोशन रिलेटिव्ह फेनॉमेनॉन कसा आहे याचं मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल सांगतो. अज्युम करा, इमॅजिन करा, तुम्ही आणि तुमचा एक मित्र, ओके, दोघ जण बसमध्ये बसलाय. कुठे बसलाय? बसमध्ये. ओके. आणि बस सर्टन स्पीडनं मूव्ह करते. आता मला सांगा, तुम्ही बसमध्ये बसलाय. ओके. बसमध्ये बसल्यानंतर तुमच्यासाठी तुमचा बाजूला बसलेला मित्र कसा आहे? मूव्हिंग आहे का रेस्टमध्ये आहे? ऐका लक्ष देऊन. मोशनच्या 2 स्टेट असतात. एक म्हणजे स्टेट ऑफ मूव्हिंग किंवा मोशन, आणि दुसरी स्टेट ऑफ रेस्ट. एखादी वस्तू स्थिर असेल, स्वतःची जागा बदलत नसेल तर त्याला म्हणायचं स्टेट ऑफ रेस्ट. आणि जर एखादी वस्तू स्वतःची जागा बदलत असेल तर त्याला म्हणायचं स्टेट ऑफ मोशन.
आता मगाशी काय सांगत होतो मी, आपल्याला काय अज्युम करायचंय की आपण बसमध्ये बसलोय, बस चालली आहे, रोडनं चाललेली आहे आणि तुमच्या बाजूला बसलेला मित्र, ओके, तो ऑब्जेक्ट आहे समजा, तुम्ही ऑब्झर्वर आहे. मग जेव्हा बस मूव्ह करते, ओके, त्यावेळेला तुमच्या बाजूला बसलेला मित्र तुमच्यासाठी कसा असेल बघा, रेस्ट मध्ये असेल. का बरं? कारण तुम्ही दोघं पण मूव्ह करताय आणि तुम्ही त्याला कशाशी कम्पेअर करता, बस बरोबर. ती बस पण मूव्ह करते, त्याच्यामुळे तो मूव्ह करतोय हे तुम्हाला जाणवणार नाही बघा. आणि अजून एक तुमचा मित्र झाडाखाली थांबलाय, रोडच्या बाजूला झाड आहे आणि तो मित्र झाडाखाली थांबलाय आणि तुम्ही बसमधनं चाललाय. आता बघा, तुमचा मित्र बघा जो झाडाखाली थांबलाय तो तुम्हाला मोशन मध्ये वाटेल, पण ऍक्च्युली तो रेस्ट मध्ये, तो थांबलाय बरोबर, पण तुम्हाला असं वाटेल की तोच मूव्ह करतोय. आणि तुमच्या बाजूला बसलेला जो मित्र आहे जो ऍक्च्युली मोशन मध्ये आहे तो तुम्हाला कसा वाटेल, रेस्ट मध्ये. कारण तुम्ही काय करताय, तुमच्या बाजूला बसलेल्या मित्राला पण आणि बाहेर थांबलेल्या मित्राला पण बसशी कम्पेअर करताय बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे का रेस्ट मध्ये हे आपण ठरवतो कशावरून, आपण त्या ऑब्जेक्टला कशाशी तरी कम्पेअर करतो आणि कम्पेअर केल्यानंतर ठरवतो की तो रेस्ट मध्ये का मोशन मध्ये आहे. म्हणून मी म्हटलं मोशन इज रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. मोशन कसला फेनॉमेनॉन आहे, तर रिलेटिव्ह फेनॉमेनॉन आहे. बघा अजून एक एक्झाम्पल सांगतो, ते बस मधलंच एक्झाम्पल एका वेगळ्या अँगलनं बघूया. अज्युम करा तीच सिच्युएशन, ओके, तुमचा मित्र तुमच्या बाजूला बसलाय, तुमच्या मित्रासाठी तुम्ही कसे असाल, मोशन मध्ये का रेस्ट मध्ये, तर रेस्ट मध्ये असणार बरोबर. तुमच्या बाजूला बसलेल्या मित्रासाठी तुम्ही रेस्ट मध्ये असणार आहे. आणि त्याच वेळेला तुमचा एक दुसरा मित्र झाडाखाली थांबलाय, ओके, आणि तो तुम्हाला बघतोय, झाडाखाली थांबलेला मित्र. मग झाडाखाली थांबलेल्या मित्रासाठी तुम्ही कसे आहात, मोशन मध्ये. म्हणजे बघा एकाच वेळेला तुमच्या बाजूला बसलेल्या मित्रासाठी तुम्ही रेस्ट मध्ये, लक्ष देऊन ऐका, कन्फ्यूज होऊ नका, गोंधळून जाऊ नका, ओके. बघा दोन कंडिशन सांगितल्या मी, तुम्ही ऑब्जेक्ट आहे, ओके, तुमचे दोन मित्र ऑब्झर्वर आहेत. एक मित्र तुमच्या बाजूच्या सीटवर बसलाय बसमध्ये, बस मूव्ह करते, आणि दुसरा मित्र झाडाखाली थांबलाय बरोबर, रोडच्या साईडला. मग आता बघा तुमच्या झाडाखाली थांबलेल्या मित्रासाठी तुम्ही कसे असणार, रेस्ट मध्ये का मुव्हिंग, चला सांगा बरं उत्तर. मुव्हिंग मध्ये असणार बरोबर, मोशन मध्ये असणार तुमच्या झाडाखाली थांबलेल्या मित्रासाठी. आणि साईडला बसलेल्या मित्रासाठी रेस्ट मध्ये. म्हणजे बघा ऑब्जेक्ट एकच, तुम्ही बरोबर, एकाच वेळेला एका ऑब्झर्वर साठी मोशन मध्ये आणि त्याच वेळेला दुसऱ्या ऑब्झर्वर साठी तुम्ही रेस्ट मध्ये, ओके. आवाज कोणाचा पाठीमागे येतोय, म्यूट करा, म्यूट करा, राहू द्या. म्यूट करा. हा, कोण रडत रे. हा, तर काय सांगत होतो मी, एकाच वेळेला एकच ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही एकाच वेळेला रेस्ट मध्ये पण आहात आणि एकाच वेळेला मोशन मध्ये पण आहात. असं का होतं, तर त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, तुमच्या बाजूला बसलेला जो मित्र आहे तो तुम्हाला बसशी कम्पेअर करतोय. कशाशी कम्पेअर करतोय, बसशी. आणि बसशी कम्पेअर केला म्हणजे बसची सीट, बाजूला बसलेली लोक, ते कंडक्टर, ते धरायचं असतं की नाही, ह्या सगळ्या वस्तू, ह्या सगळ्यांशी तो कम्पेअर करतोय तुम्हाला. जेव्हा तुम्हाला त्याच्याशी कम्पेअर करतोय तेव्हा तुम्ही कशी सापडता त्याला, रेस्ट मध्ये. पण दुसरा जो मित्र आहे जो झाडाखाली थांबलाय तो तुम्हाला झाडाशी कम्पेअर करतो, स्वतःशी कम्पेअर करतो, आणि त्याला दिसतं की ती बस पुढे चालली आणि बस बरोबर पण तुम्ही पुढे चाललाय बरोबर. म्हणजे एकाच वेळेला एकच वस्तू रेस्ट मध्ये पण असते आणि मोशन मध्ये पण असते. म्हणून मी असं म्हटलं की मोशनसाठी ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर महत्वाचा नाहीये, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची आहे, तो म्हणजे रेफरन्स. रेफरन्स म्हणजे तुम्ही ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर ऑब्जेक्टला कुणाशी कम्पेअर करतोय, ते कम्पॅरिझन बदललं, ओके, ते कम्पॅरिझन बदललं की मोशनची स्टेट बदलणार, ओके. तुम्हाला माहितीये का, आता समजा मी थांबलोय इथं, आता सध्या मी थांबलोय बघा, तर एका ठिकाणी एकदम स्टेबल थांबलोय बरोबर. तर बाहेरनं जाणारी माणसं किंवा तुम्ही असाल, तुमच्यासाठी मी रेस्ट मध्ये आहे आणि समजा मला जर तुम्ही दिसत असाल, दिसत नाहीये पण अज्युम करा दिसताय,
माझ्यासाठी तुम्ही रेस्टमध्ये आहे. बरोबर, कारण तुम्ही मला कम्पेअर करताय हा बोर्ड, हे क्लासरूम, ह्याच्याशी कम्पेअर करताय आणि मी तुम्हाला कम्पेअर करतोय तुमच्या आजूबाजूचं घर. बरोबर, मग आपण सगळे कसे आहोत एकमेकांसाठी रेस्टमध्ये. पण अज्युम करा तुम्हाला पण आणि मला पण एखादा व्यक्ती, एखादा माणूस चंद्रावरनं बघतोय. कशावरनं बघतोय? चंद्रावरनं. त्याच्यासाठी आपण कसे असणार? रेस्टमध्ये का मुव्हिंग? बघा, अर्थ मूव्ह करते. बरोबर, मग अर्थ बरोबर आपण पण मूव्ह करतोय आणि अर्थ बरोबर आपण पण मूव्ह करतोय म्हटल्यानंतर त्या माणसाला काय वाटणार? आपण कशामध्ये आहोत? मोशनमध्ये. आणि आपण जर चंद्रावरच्या माणसाला बघितलं तर आपल्याला तो कसा वाटेल? मोशनमध्ये. याचा अर्थ मोशन ही एक कॉन्स्टंट स्टेट नाहीये. तुम्ही कम्पॅरिझन बदललं म्हणजे रेफरन्स बदलला की मोशनची काय बदलते? स्टेट बदलते. आणि म्हणूनच मी मोशनला काय म्हटलंय? कसला फेनॉमेनॉन? रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. का? कारण तुम्ही रेफरन्स बदलला की ऑटोमॅटिकली मोशनची स्टेट पण काय होणार? बदलणार. म्हणून मोशनला काय म्हटलं जातं? मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. लिहून घ्या कॅरेक्टरिस्टिक पहिला. राईट डाऊन फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. मोशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोशन मध्ये पहिला फेनॉमेनॉन काय लिहिणार? मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. लिहिलं? त्यात खाली असं लिहा, मोशन, स्टेट ऑफ मोशन डिपेंड्स अपॉन, खालच्या ओळीला लिहा, स्टेट ऑफ मोशन डिपेंड्स अपॉन, state of motion depends upon object, observer and reference. REFRENCE, reference. लिहिलं? खाली लिहा, इफ वी चेंज द रेफरन्स, इफ वी चेंज द रेफरन्स, लिहिताय ना सगळे? माईक म्यूट करा रे. सुजल पवार, पराग सावंत, तुम्ही तुमचे माईक्स म्यूट करा. तुमच्या पाठीमागनं आवाज येतोय, बाकीच्यांना डिस्टर्ब होतोय. राजेश्री कोण आहे? सगळ्यांनी आपापले माईक्स म्यूट करा, डिस्टर्ब करू नका. काय लिहिलं मी? इफ वी चेंज द रेफरन्स, इफ वी चेंज द रेफरन्स, स्टेट ऑफ मोशन ऑल्सो चेंजेस. ओके, लिहिलं सगळ्यांनी? आता मी तुम्हाला अजून एक मोशनचा कॅरेक्टरिस्टिक सांगतो, महत्वाचा स्टेटमेंट आहे एक प्रकारचं. ऐका बघा, मी मगाशी तुम्हाला काय सांगितलेलं? तुम्हाला मी ऑब्जेक्ट कन्सिडर केलेलं आणि तुमचे दोन मित्र होते. एक तुम्हाला कुठून बघतोय? तुमच्या बाजूच्या सीटवरनं बघतोय आणि एक तुम्हाला कुठून बघतोय? झाडाखालून बघतोय. तर झाडाखालून बघणाऱ्या मित्रासाठी तुम्ही रेस्ट मध्ये आहात का मोशन मध्ये आहात? तर मोशन मध्ये. आणि तुमच्या बाजूला बसलेल्या मित्रासाठी तुम्ही कसे आहात? रेस्ट मध्ये. म्हणजे एकाच वेळेला एकच वस्तू रेस्ट मध्ये पण आहे आणि मोशन मध्ये पण आहे. मग त्याची ऍक्च्युअल स्टेट काय आहे? तर लक्षात घ्या, कुठलीच वस्तू ऍब्सोल्यूट रेस्ट म्हणजे 100% रेस्ट मध्ये नसते आणि कुठलीच गोष्ट ऍब्सोल्यूट मोशन मध्ये पण नसते, 100% मोशन मध्ये नसते. रेफरन्स बदलला की स्टेट काय होणार? बदलणार. म्हणून मी कायम एक वाक्य सांगत असतो, नथिंग इज ऍब्सोल्यूट रेस्ट अँड नथिंग इज ऍब्सोल्यूट मोशन. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊ नये का? नथिंग इज ऍब्सोल्यूट रेस्ट
म्हणजे कुठलीच वस्तू, कुठलीच गोष्ट, कुठलाच ऑब्जेक्ट 100% रेस्ट मध्ये पण नसतो आणि 100% मोशन मध्ये पण नसतो. तो एकाच वेळेला रेस्ट मध्ये पण असतो आणि एकाच वेळेला मोशन मध्ये पण असतो. फरक फक्त फ्रेम ऑफ रेफरन्सचा असतो. तुम्ही रेफरन्स बदलली की रेस्ट मधला ऑब्जेक्ट तुम्हाला मोशन मध्ये दिसणार आणि मोशन मधला ऑब्जेक्ट तुम्हाला रेस्ट मध्ये दिसणार. म्हणून स्टेटमेंट लक्षात ठेवा, नथिंग इज ऍब्सोल्यूट रेस्ट अँड नथिंग इज ऍब्सोल्यूट मोशन. लिहून घ्या सगळ्यांनी आणि ते स्टेटमेंट असं अंडरलाईन करून घ्या. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. त्या एका स्टेटमेंटचा तुम्हाला 11वी-12वीच्या मेकॅनिक्स मध्ये खूप फायदा होणार आहे. नुसत्या मेकॅनिक्स मध्ये नाही, इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये, थर्मोडायनॅमिक्स मध्ये, ऑप्टिक्स मध्ये, प्रत्येक ठिकाणी ही स्टेटमेंट तुम्हाला उपयोगी पडणार आहे. लिहून घ्या, नथिंग इज ऍब्सोल्यूट रेस्ट अँड नथिंग इज ऍब्सोल्यूट मोशन. लिहिलं? ओके, बघा लिहिलं स्टेटमेंट सगळ्यांनी. व्हेरी गुड. सो दॅट्स ऑल अबाउट. अजून कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे. ऍक्च्युली कॅरेक्टरिस्टिक बघायचे म्हणजे कायनेमॅटिक्स बघायचं. अगोदर कायनेमॅटिक्स शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नये का. मी काय सांगितलं तुम्हाला, मेकॅनिक्स कशाला म्हणायचं? मेकॅनिक्स इज द स्टडी ऑफ मोशन. आठवते का सुरुवातीला ब्रांचेसची ओळख करून देताना सांगितलेलं, मेकॅनिक्स इज अ स्टडी ऑफ मोशन. त्या मेकॅनिक्सच्या 2 ब्रांचेस असतात. लक्ष देऊ नये का. मेकॅनिक्सच्या थोडंसं मागे जातोय आपण, थोडं पाठीमागच्या लेक्चरकडे जातोय. पाठीमागच्या लेक्चरमध्ये हा पॉइंट आपण थोडा स्किप केलेला, इथं सांगणार होतो म्हणून त्यावेळेला स्किप केलेला. लक्ष देऊ नाही का. मेकॅनिक्स म्हणजे काय म्हटलेलं आपण, आठवत असेल तुम्हाला तर मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन, बरोबर का. मोशनचा अभ्यास म्हणजे मेकॅनिक्स. या मेकॅनिक्सच्या 2 ब्रांचेस असतात. लक्ष देऊ नाही का. पहिली ब्रांच असते स्टॅटिक्स, पहिली ब्रांच असते स्टॅटिक्स आणि दुसरी असते कायनेटिक्स. काय सांगायचं, मेकॅनिक्सच्या ब्रांचेस किती? मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन. त्या मेकॅनिक्सच्या ब्रांचेस किती? 2. पहिली ब्रांच कुठली? स्टॅटिक्स आणि दुसरी कुठली? कायनेटिक्स. तर स्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ, बघा स्टॅटिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स ऍट रेस्ट. मी तुम्हाला मोशनच्या 2 स्टेट सांगितलेले की नाही. एक सांगितलेली स्टेट ऑफ रेस्ट आणि दुसरी सांगितलेली स्टेट ऑफ मोशन. तर जो ऑब्जेक्ट स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असतो त्याची स्टडी म्हणजे स्टॅटिक्स. सो काय लिहिलं तुम्ही, असा एक टेबल टाईप काढा. वर लिहिणार मेकॅनिक्स, मग खाली मेकॅनिक्सच्या 2 ब्रांचेस लिहिणार. पहिली ब्रांच कुठली? स्टॅटिक्स. स्टॅटिक्स मध्ये काय लिहिणार, स्टॅटिक्स इज अ स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स ऍट रेस्ट. आणि कायनेटिक्स मध्ये काय लिहिणार, तर कायनेटिक्स इज अ स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन. लिहिलं? 2 पॉइंट लिहून घ्या. मेकॅनिक्सच्या ब्रांचेस किती? 2. पहिला कुठला? स्टॅटिक्स. दुसरा कुठला? कायनेटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऑब्जेक्ट ऍट रेस्ट आणि कायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन. लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं? ओके. लिहिलं नसेल, लिहायला वेळ पुरला नसेल, स्क्रीनशॉट घ्या, नंतर डिटेलमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या 2 ब्रांचेस का बघितल्या आपण, कारण ह्यातली एक ब्रांच आपल्याला इथं डिस्कस करायचे, स्टॅटिक्स नाही. बघा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर आपल्याला जास्त रेस्ट मधल्या ऑब्जेक्टची आपण काय जास्त डिटेलमध्ये स्टडी करू शकत नाही, पण कुणाची करू शकतो? मोशन मधल्या ऑब्जेक्टची. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला स्टडी करायचंय कायनेटिक्स. काय डिस्कस करायचं आपल्याला? कायनेटिक्स. मी काय सांगितलं कायनेटिक्स बद्दल? कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with study of objects in motion. काय सांगितलं कायनेटिक्स बद्दल? कायनेटिक्स इज अ स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन. ओके. या कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस असतात. कायनेटिक्स मध्ये आपण मोशनचा अभ्यास करतो, पण 2 प्रकारे करतो. म्हणून मी कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस पाडल्या. कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस पैकी पहिली ब्रांच असते कायनेमॅटिक्स.
पहिली ब्रांच कुठली असते? कायनेमॅटिक्स. आणि दुसरी ब्रांच असते डायनॅमिक्स. किती ब्रांचेस? 2. कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस. कुठल्या कुठल्या? कायनेमॅटिक्स आणि दुसरा कुठला? डायनॅमिक्स. आता पहिल्यांदा कायनेमॅटिक्स कशाला म्हणायचं ते बघूया आणि मग डायनॅमिक्स कशाला म्हणायचं ते बघूया. ऐका लक्ष देऊन. कायनेमॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. काय सांगितलं बघा, लक्ष देऊन ऐका. व्हॉट इज कायनेमॅटिक्स? तर कायनेमॅटिक्स इज अ स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. म्हणजे आपल्याला मोशनचा स्टडी करायचा आहे. ऑब्जेक्ट मोशन कसा करतो, त्याची व्हेलॉसिटी किती, त्याची ऍक्सेलरेशन किती, त्याचं मोमेंटम किती, ओके, हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करायचंय. पण आपल्याला त्या मोशनच्या कॉज म्हणजे काय? मोशन होण्याचं कारण. मोशन का होतं? कॉज म्हणजे काय? मोशन का होतं त्या कॉजचं स्टडी करायचं नाही. कॉज काही पण असू द्या, कॉज काही पण असू द्या. आता कॉज म्हणजे काय बघा, समजा हे मार्कर दिसतोय सगळ्यांना, बघा हा मार्कर मी असा होल्ड केलाय, मी ह्याला जर वरनं सोडला तर तो खाली पडला की नाही? का पडला बरं सांगा, कोण सांगेल उत्तर मला? का मार्कर खाली पडला असेल? नाही, पण का पडला त्याचं कारण काय? वरनं खालीच का पडला? ग्रॅव्हिटी. येस, दॅट इज द आन्सर. ग्रॅव्हिटी. बरोबर का? एखादी वस्तू वरनं खाली का पडते? पृथ्वीची काय असते? ग्रॅव्हिटी. अर्थ त्याला काय करते? अट्रॅक्ट करते का? म्हणजे त्या मार्करनी मोशन का केलं? ग्रॅव्हिटीमुळं. आपल्याला कायनेमॅटिक्स मध्ये त्या कॉजचा, ग्रॅव्हिटीमुळे झालं का, मी फेकलं का, कोणी ओढलं, ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा नाही. कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला फक्त कशाचा अभ्यास करायचा आहे? मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा, पण कॉजचा नाही. म्हणून मी कायनेमॅटिक्सला काय म्हटलं? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. काय म्हणायचं? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज इज व्हॉट वी कॉल्ड कायनेमॅटिक्स. डेफिनेशन लिहिली का? लिहा डेफिनेशन. अशा 2 ब्रांचेस लिहा कायनेटिक्सच्या. कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस. पहिली कुठली? कायनेमॅटिक्स आणि दुसरी कुठली? डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स बद्दल काय सांगणार? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. या कायनेटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. आणि दुसरा प्रकार कुठला आहे? डायनॅमिक्स. ते मी तुम्हाला सांगतो. अगोदर कायनेटिक्स लिहून घेतलं का सगळ्यांनी? आता काय डायनॅमिक्स करतो, पण त्याचबरोबर मोशन का होतं? मोशन होण्यामागं कारण काय? एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल तर ती मोशन मध्ये का आली? त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट झाला? बल शब्द ऐकला का याच्यापूर्वी? फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, भरपूर सारे फोर्सेस आहेत, ते पण डिटेलमध्ये आपल्याला बघायचंय. ओके, पण एखादी बॉडी मोशन का करते? कारण त्या बॉडीवर काय ऍक्ट होतो? फोर्स. तो कुठला फोर्स ऍक्ट होतो, कसा ऍक्ट होतो, याचा स्टडी म्हणजे डायनॅमिक्स. सो डायनॅमिक्स बद्दल काय सांगणार मी? डायनॅमिक्स इज अ स्टडी ऑफ मोशन विथ नोईंग इट्स कॉज. विदाउट शब्द काढून त्या जागी काय शब्द टाकणार मी? विथ. म्हणजे इथं आपल्याला मोशन स्टडी करायचं आहेच, शिवाय मोशन का होतं हे पण स्टडी करायचंय. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? सो कायनेटिक्सच्या किती ब्रांचेस सांगितल्या? 2. पहिली ब्रांच कुठली? स्टडी ऑफ मोशन. पहिली ब्रांच कायनेमॅटिक्स. त्याचा मिनिंग काय किंवा त्याची डेफिनेशन काय? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. कायनेमॅटिक्सचा डेफिनेशन काय सांगितली मी? स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग इट्स कॉज. आणि दुसरी काय सांगितली? डायनॅमिक्स. त्याची डेफिनेशन काय सांगायची? डायनॅमिक्स इज अ स्टडी ऑफ मोशन विथ नोईंग इट्स कॉज. त्याचा कॉज काय आहे, मोशन नक्की का होतं, याचा स्टडी म्हणजे काय? डायनॅमिक्स. ओके, लिहून घेतल्या 2 डेफिनेशन्स. ओके, आता आपल्याला बघायचंय
आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, कायनेमॅटिक्स ऑफ मोशन. काय स्टडी करायचं आपल्याला? कायनेमॅटिक्स स्टडी करायचे. कायनेमॅटिक्स म्हणजे नेमकं काय शिकणार आपण? मोशनची कॅरेक्टरिस्टिक शिकणार, पण त्याचा कॉज आपण डिस्कस करणार नाही. त्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक मोशनचा असतो व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. लिहिलं का? पॉइंटचं नाव काय लिहिलं? कायनेमॅटिक्स मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिला पॉइंट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट शिकण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाचा पॉइंट शिकायचा असतो, त्याला म्हणायचं पोझिशन. पोझिशन म्हणजे काय? स्थिती. बघा, एखाद्या वस्तूची पोझिशन म्हणजे काय, तर दिलेल्या इन्स्टंट टाइमला म्हणजे काय? मी विचारलं, बघा आता वाजलेत किती? बघा 10:30 वाजून गेलेत. 10:30ला तुम्ही कुठं आहात आता? तर 10:30ला तुम्ही तुमच्या घरी आहे, बरोबर. आणि 11:15ला तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेला, बरोबर. मग तुमच्या अगोदरची पोझिशन तुमच्या घरी, 11:15ला तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी. तुम्ही मोशन केलं का? हो की नाही? हा, कशावरून ठरवलं तुम्ही? किंवा मी कशावरून ठरवणार तुम्ही मोशन केलं की नाही? मी विचार करणार, अरे हो पहिल्यांदा 10:30 वाजता हा त्याच्या घरी होता, 11:15 वाजता मित्राच्या घरी गेला, म्हणजे ह्यानं स्वतःची पोझिशन बदलली, बरोबर. पण ती पोझिशन बदलली का नाही हे मी तेव्हाच सांगेन जेव्हा मला त्याची ओरिजिनल पोझिशन माहिती असेल. मला तुमची ओरिजिनल पोझिशनच माहित नाही, लक्षात घ्या. तुम्ही त्या सुरुवातीला कुठे होता हेच माहित नसेल तर मी सांगू शकेन का तुम्ही मोशन केली का नाही? नाही सांगू शकेल काय? नाही सांगू शकणार, कारण मला तुमची काय माहित नाहीये? पोझिशन माहित नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोशन स्टडी करायचं असेल, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट स्टडी करायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? पोझिशन माहिती असणं गरजेचं आहे. पोझिशन कशाला म्हणायचं? बघा, पोझिशन इज द पॉइंट. पोझिशनला म्हणायचं एक पॉइंट आहे. पोझिशन म्हणजे पॉइंट इन युनिव्हर्स, पूर्ण युनिव्हर्स मधला असा पॉइंट, द पॉइंट इन युनिव्हर्स ऍट विच ऑब्जेक्ट इज प्रेझेंट ऍट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे दिलेल्या इन्स्टंट ऑफ टाइमला युनिव्हर्स मध्ये ऑब्जेक्ट कुठल्या पॉइंटवर आहे त्या पॉइंटला त्याची काय म्हणायचं? पोझिशन. सो काय सांगायचं? पोझिशन म्हणजे, पोझिशनला मराठीत काय म्हणणार? स्थिती. दिलेल्या इन्स्टंट टाइमला ऑब्जेक्ट नेमका कुठं प्रेझेंट आहे, ऑब्जेक्ट नक्की कुठं आहे त्या पॉइंटला त्याची काय म्हणायचं? पोझिशन. ओके, सो राईट डाऊन डेफिनेशन पोझिशनची. ह्या द पॉइंट इन युनिव्हर्स the point in universe at which object is present at given instant of time. लिहिलं सगळ्यांनी? पोझिशनची डेफिनेशन लिहिली. ओके, मग आता बघा, जर समजा तुम्हाला ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन माहिती असेल, ओके, म्हणजे कुठल्या पॉइंटवर ऑब्जेक्ट आहे हे तुम्हाला माहिती असेल, ओके, आणि मग तुम्ही टाइम लावून बसला, घड्याळ लावली तुम्ही आणि तुम्ही बघितलं की हा ली डेफिनेशन लिहा, मी सांगतो लिहा. द पॉइंट इन युनिव्हर्स at which object is present
ऍट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम किंवा स्क्रीनशॉट काढणार असला तर काढून घ्या, काय अडचण नाही. ओके, लिहिलं सगळ्यांनी. आता मी काय सांगतोय ऐका. एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन तुम्हाला माहिती असेल, इनिशियल पोझिशन, आणि तुम्हाला जर फायनल पोझिशन माहिती असेल तर त्या ऑब्जेक्टनं कुठल्या प्रकारची मोशन केली, कशी मोशन केली, त्याची व्हेलॉसिटी काय, त्याची स्पीड काय, त्याचं ऍक्सेलरेशन काय, त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हे सगळं आपल्याला सांगता येईल की नाही. ओके, ते कसं बघायचं. आता आपल्याकडे टाइम लिमिटेशन आहे थोडंसं. आपला टाइम लेक्चरचा संपत आलेला आहे. मला तिकडनं कॉन्स्टंटली असं सांगतात की थांबा थांबा